मित्रांनो, कसं आहे तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज मी बघू शकतो कसलं भांडराने भरलेलो आहे. तर गाईज आज आहे शिवजयंती. तर गाईज तुम्हाला माहितीच असेल. तर गाईज आजचा ब्लॉग मी म्हणलं होतं क्लास टाकणार. तर गाईज आहे आजचा ब्लॉग. तर गाईज आज आहे शिवजयंती. तर गाईज लय रॉड झाला. तर गाईज बुलेट सगळे होते. तर गाईज DJ सगळं आणलेलं. तर गाईज तिथं का नाही दाखवू शकलो कारण की वाघोलीत गेलो आणि वाघोलीत मला फोन न्यायची परमिशन नाही आहे यासाठी. तर गाईज मला एकदा परमिशन भेटू द्या, मग मी तुम्हाला सगळं दाखवेन. म्हणजे तुम्हाला तिकडं जाताना नाही दाखवता आलं ते बी दाखवीन. तर गाईज फटाफट मी आता आंघोळ करतो आणि तुम्हाला भेटतो. आता बसलोय जेवायला. तर गाईज आता मी खातोय दही. दही खाऊन भेटतो. तर गाईज आता जमलं तर जाऊ आपण मंडळावर. तर गाईज फटाफट मी जेवून भेटतो तुम्हाला. आता मी दुकानात गेलो तर आईस्क्रीम बी आणलीच होती. तर गाईज आता थोड्या वेळाने मी विचारतो काय मम्मीला जायचे का नाही. तर गाईज आता मंडळावर तर जायला भेटायला पाहिजे तसं तर काय मी तुम्हाला विचारतो मग सांगतो. आपल्याला परमिशन मिळाली आहे. तर गाईज आता संध्याकाळची काय माहीत किती वाजल्यात, पण वाजल्यात किती तरी. तर गाईज आता आपण जाऊ खाली आणि मंडळ तुम्हाला बघायचं होतं. आणि तर गाईज आज आले राडा केला काय सांगू तुम्हाला. तर गाईज फटाफट जाऊ खाली. तर गाईज मला बी बार बुलेटचे बार फोडायला भेटले होते सोमदादा नाही का, माझ्या भावाची बुलेट आणि त्याचे. तर गाईज फटाफट जाऊ आपण खाली तुम्हाला ती शिवाजी महाराजांची मूर्ती दाखवतो. भेटली खाली जायचं कारण की मी तुम्हाला मला परमिशन भेटली होती, पण मी खाली गेलो पण बघितलं की मूर्ती अशी म्हणजे तिकडं तोंड करून ठेवलेली. म्हणलं राहू द्या आता. तर गाईज मला एक कॉईन सापडला आहे. एक साधा आहे आणि एक लय रेअर आहे. तर गाईज मी फटाफट तो कॉईन तुम्हाला दाखवतो. कमेंट करायच्या कोणाकोणाकडे तो कॉईन आहे. तर गाईज हो एक आहे कॉईन आणि अजून एक आहे. मी आता तुम्हाला तो रेअर कॉईन दाखवणार आहे. त्याच्या आधी लवकर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गायज जो आहे तो नवीन कॉईन. तर गायज ही आहे त्याची पुढची साईड थांबा नीट दिसणार. हे बघू शकता हे आहे देवीचा कॉईन. तर गायज तुम्हाला विश्वास नव्हता तर पलटी करून मी दाखवतो. पलटी आला. तर गायज हे बघू शकता, हे मागून बघू शकता 5 रुपये लिहिलंय आणि ह्या साईडने देवीचं आहे. तर गायज आपण फटाफट याला आपल्या देवघरात ठेवू. हे आहे आपलं कलेक्शन. तर गायज एक दाखवतो. तर गायज शो आहे 2000 मधला. तर काही नीट दिसत नसन. आणि शो आहे 1996 मधला कॉईन. आता जरा हां. आणि शो आहे 1979 मधला. शो 50 पैसे. हे बी 50 पैसे. ह्यो आहे 1981 मधला. ह्यो रेअर आहे. हे बघू शकता याचा शेप वेगळा आहे म्हणून ठेवला आहे. आणि ह्यो आपण आत्ता दाखवलेला तो. आणि ह्यो देवी लक्ष्मीचा. आणि ह्यो आहे 1999 मधला. आणि हे 50 पैसे. काय एवढे सगळे कॉईन आपल्याकडे आहे. लक्ष्मीचा कॉईन आपण ठेवू इथं. कळत नव्हतं कुठं ठेवतं. गायज माझा भाऊ म्हणला इथं ठेव. तर गायज इथं फटाफट ठेवू. नाही इथं पेक्षा आपण इथं ठेवू. इथं असं इथं भारी वाटतं. येस. तर गायज हे बघू शकता आपला कॉईन. मी आत्ता जेवत आहे. तर गायज जेवायला आहे मसाले भात आणि काकडी. मी लवकर जेवून भेटतो. आता माझ्या भावाने कांदा बाहेर फेकलेला. तर गायज मी आता कांदा घेऊन आलो बाहेरून. वाटते तर जाऊ दे, मी जेवून भेटतो तुम्हाला. मी आता करत होतो चहा. तर गायज आत्ता तयार झालेला आहे. तर गायज मी आता फटाफट कप घेतला ना. आता फटाफट करू आपण म्हणजे काढू चहा. असं आत्ता होतं ना असं बोलतं असं. तर गायज फटाफट खाली ठेवू. तर गायज मी आता चहा पितो आणि तुम्हाला सगळ्यांना भेटतो. गायज की मी मम्मीला विचारलं गेलं पैसे मला बिस्किट आणायचे. गायज मम्मी त्यांनी तर पहिलेच खारे आणून ठेवलीत. तर गायज मी तुम्हाला लवकर खारी खाऊन भेटतो. गायज आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला तर लवकर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला सांगा. बाय. ठरवलेलं गायज हे बघू शकतो कान बिन रंगवंचे मी म्हणून.